अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 22. वाईन्स म्हैस दुभती झाली. हा अध्याय पठण केल्यास आपणास पशुधन सुरक्षित राहील व दूध दुभत्याची कमतरता पडणार नाही. अध्याय 22. वांज म्हैस दुभती झाली. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धयोगांना म्हणाले, महाराज, तुमच्या मुखातून गुरुचरित्र ऐकायला मिळणे हेच माझे भाग्य आहे. तुम्ही मला भेटल्यामुळे मी धन्य झालो आहे. तुमच्या कृपाप्रसादाने मला परमार्थाविषयी रुची निर्माण झाली आहे. तुम्ही मला श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गाणगापुरात आल्याचे सांगितले. आता कृपा करून तेथील वृत्तांत सांगा. तेव्हा त्यांनी पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली. म्हणाले, गाणगापूर येथे भीमा व अमराजा यांचा संगम आहे. हे स्थान अतिशय पवित्र असून तिथे 8 तीर्थे आहेत. श्री गुरु तिथे गुप्त रूपाने राहिले होते. ते संगमावरील रानात वास्तव्य करायचे आणि मध्यासमयी भिक्षेसाठी गाणगापुरात जायचे. त्यावेळी तिथे ब्राह्मणांची 100 घरे होती. ते सर्व ब्राह्मणे सुखवस्तू होते. तिथे एक दरिद्री ब्राह्मण आपल्या पत्नीसह राहत होते. त्यांच्याकडे एक वृद्ध आणि वांज म्हैस होती. तिचा उपयोग नदीकाठच्या मळ्यात खारी माती वाहून नेण्यासाठी केला जात असे. त्याबद्दल त्यांना भाडे दिले जाईल. श्री गुरु त्यांच्या ब्राह्मणाकडे नित्य प्रेमाने भिक्षेसाठी जात असत. ते पाहून लोक हसायचे व त्यांची निंदा करत म्हणायचे, या यतींना काही तारतम्यच नाही. आमच्या घरी रोज विविध प्रकारचे ताजे अन्न शिजते. अर्थात आमच्याकडून उत्तम भिक्षा मिळण्याची शक्यता असूनही त्या भिकारड्याकडेच जातात. याला काय म्हणावे. ते ब्राह्मण गरीब असले तरी सात्विक वृत्तीचे आणि भाविक होते. म्हणूनच ते भक्तवत्सल श्री गुरु यांच्यासाठी भिक्षेसाठी जात असत. त्या ब्राह्मणाचे पुण्य खूप थोर होते. म्हणून श्री गुरूंची पावले त्यांच्या घराला लागत होती. वैशाखातील एके दिवशी श्री गुरु नेहमीप्रमाणे त्यांच्या घरी गेले होते. त्रिभुवनातून आलेल्या या यतीश्वरांना त्यांच्या पत्नीने नमस्कार केला. त्यांना बसण्यासाठी आसन दिले व म्हणाले, माझे पती धान्य घेऊन एवढ्यात येतील, तोपर्यंत तुम्ही विश्रांती घ्या. त्यावेळी त्यांची म्हैस अंगणातच बांधलेली होती. तेव्हा त्यांच्या बोलण्यातील अर्थता जाणून श्री गुरु म्हणाले, बाई, धान्याने मला थांबवू नका. भिक्षा म्हणून या म्हशीचे दूध दिले तरी चालेल. तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, ही म्हैस वांज आणि म्हातारी आहे. हिने कधीही दूध दिले नाही. म्हणून आम्ही हिला माती वाहून नेण्यासाठी उपयोगात आणतो आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर गुजराण करतो. तेव्हा श्री गुरु म्हणाले, तुमचे म्हणणे मला पटत नाही. तुम्ही हिचे दूध काढून आणा बरं. तेव्हा त्या ब्राह्मणीने एक काष्टपत्र घेऊन त्या म्हशीचे दूध काढण्यासाठी गेले. तिचे आचळ पाण्याने स्वच्छ धुतले आणि ते दूध काढू लागले. तर काय आश्चर्य, त्या म्हशीला पाना फुटला. तिने 2 भांडी दूध काढून दिले. तेव्हा दूध त्यांनी घरात नेले. त्या समय श्री गुरु हे सामान्य यती असून अवतारी महात्मा आहेत याची त्यांना पूर्ण खात्री पडली. त्यांनी दुधाचे भांडे श्री गुरूंना प्रेमपूर्वक अर्पण केले. ते प्राशन करून संतुष्ट झालेल्या श्री गुरूंनी त्यांना आशीर्वाद दिला. म्हणाले, तुमच्या घरी लक्ष्मी अखंड वास करेल. तुमची मुले व नातवंडे सुखात आनंदात राहतील. त्यानंतर ते संगमावर परतले. त्या दिवशी ब्राह्मणीचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी घरी आलेल्या पतींना ते शुभवृत्त सांगितले. तो चमत्कार कळताच त्यांनीही मोठे आश्चर्य वाटले. ते पत्नींना म्हणाले, ज्यांच्या कृपादृष्टीने आपले दारिद्र्य सरले ते सामान्य नसून ईश्वरी अवतार आहेत. आपण त्यांच्या दर्शनात जाऊया. मग ती दोघे संगमावर गेली. त्यांनी श्री गुरूंचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने पूजा केली. त्यांना नैवेद्य व तांबूल अर्पण केला. त्यांचे स्तवन केले आणि प्रदक्षिणाही घातली. त्यांची सेवा करताना त्या दोघांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले होते. श्री गुरूंच्या आशीर्वादाने ते वैभव संपन्न झाले. त्यांना सदृढ संतती झाली. ते कुटुंब सुखात आनंदात राहू लागले. सिद्ध म्हणाले, नामधारक ललाटी काही लिहिलेला असला तरी श्री गुरु तो बदलू शकतात असे आहे. त्यांचे अगाध महात्म्य. श्रद्धावंत भाविकाला त्यांच्या कृपा प्रसाद लाभतोच. ज्याच्यावर गुरु कृपा होते तो नर भाग्यवंत होतो. त्याचे सुदैव काय वर्णन करावे. श्री गुरूंचे चरित्र इतके पवित्र आहे की ते ऐकणाराही सुखी होतो. त्याच्या घरी दैन्य राहतच नाही. हरिओम.
याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा. अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 23. ब्रह्मराक्षसाचा उद्धार. हा अध्याय पठण केल्यास आपणास स्वतःच्या मालकीचे घर होईल आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. अध्याय 23. ब्रह्मराक्षसाचा उद्धार. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी आपली आगम्य लीला दाखवली. त्यांच्या कृपादृष्टीने त्या दरिद्र ब्राह्मणांच्या वांज म्हशीला दूध आले. दुसऱ्या दिवशी कोणी ग्रामस्थ त्यांच्या घरी आले आणि माती वाहून नेण्यासाठी म्हैस मागू लागले. तेव्हा ते म्हणाले, माझी म्हैस दूध देऊ लागली आहे, आता मी हिला माती वाहून नेण्यासाठी देणार नाही. मग त्यांनी त्यांच्या समोर 2 भांडी भरून दूध काढले. ते पाहून त्या लोकांना मोठे नवल वाटले. कालपर्यंत माती वाहणारी ही वांज म्हैस आज अचानक दुभती कशी झाली असे म्हणून ते गावात परतले. हे वृत्त हा म्हणता सर्वश्रुत झाले. ही वार्ता ग्रामाधिपती राजांना कळताच ते चौकशीसाठी त्या ब्राह्मणांच्या घरी गेले. त्यांनीही त्यांना सर्व हकीकत सांगितले. ती ऐकून त्यांना श्रीगुरूंच्या भेटींची उत्कंठा लागली. ते आपल्या परिवारासह संगमावर गेले. तेथील अरण्यात एकांतात राहणारे श्रीगुरूंचे दर्शन घेतले. त्यांना साष्टांग प्रणिपात केला. त्यांची भावभक्तीने स्तुती केली आणि विनम्रतेने म्हणाले, स्वामी, तुमच्या सुखद दर्शनाने मी खरोखरच धन्य झालो आहे. तुम्ही ईश्वरी अवतार आहात, भक्तांना तारण्यासाठी आला आहात. असे असताना या अरण्यात का राहता? तुम्ही गावात येऊन राहिलात तर आमच्यावर मोठेच उपकार होतील. गाणगापूर पावन होईल. मी तुमच्यासाठी मठ बांधून देतो. तेव्हा भक्त कल्याणच तो प्रकट होण्याची वेळ आलेली आहे हे लक्षात घेऊन श्रीगुरूंनी त्यांच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यांचा होकार मिळाल्याने राजांना खूप आनंद झाला. त्यांनी श्रीगुरूंना पालखीत बसून नानाविध वाद्यांच्या गजरात समारंभपूर्वक नगराकडे नेले. तिथे वेशीवर जमलेल्या लोकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यांना औक्षण केले आणि सन्मानाने नगरात नेले. त्या गावाच्या पश्चिमेस एक उत्तुंग पिंपळ होता. त्यांच्याजवळ एक ओसाड घर होते. त्या पिंपळावर एक महाभयंकर ब्रह्मराक्षस राहत असे. तो अतिशय क्रूर आणि नरभक्षक होता. त्याच्या भीतीने कुणीही तेथे फिरकत नसे. श्रीगुरूंची पालखी त्या पिंपळापाशी आली तेव्हा तो ब्रह्मराक्षस त्यांच्या सन्मुख मनुष्य रूपात प्रकट झाला व त्यांचे पाय धरून म्हणाला, स्वामी, मी घोर अंधकारात बुडालो आहे. तुमच्या दर्शनाने माझी पूर्वजित सर्व पातके नष्ट झाली आहे. आता कृपा करून माझा उद्धार करा. मी तुम्हाला शरण आहे. त्यावेळी त्याची आर्तता जाणलेले श्रीगुरूंनी आपले वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले, आता असाच संगमावर जा, तिथे नदीत स्नान कर, तू मुक्त होशील. त्यांच्या आज्ञेने तो संगमावर गेला. तिथे स्नान करून काठावर आला आणि धारण केलेला मानवी देह सोडून तत्काळ मुक्त झाला. तो प्रकार पाहिलेले लोक आश्चर्य करू लागले. ते म्हणाले, गाणगापुरात आलेले यतीश्वर साक्षात त्रयमूर्ती आहेत. त्यांचे चरण दृष्टीस पडले हे आपले भाग्य असो. तेथील राजाने श्रीगुरूंसाठी एक सुंदर मठ बांधून दिला. ते त्यांचे नित्य भक्तिभावाने पूजा करत असे. श्रीगुरू अनुष्ठानासाठी रोज संगमावर जात असत व मध्यास्तमयी गावामध्ये परतून येत असत. एखाद्या वेळी राजा त्यांना पालखीत बसून इष्ट त्या ठिकाणी घेऊन जात असत. त्यावेळी त्यांचा दळ बारही बरोबर असे. वास्तविक त्या ऐश्वर्याची व लवाजम्याची श्रीगुरूंना काहीच आवश्यकता नव्हती. पण राजा अत्यंत भाविक असल्यामुळे भक्ताधीन श्रीगुरू त्यांना समाधान वाटण्यासाठी त्यांच्या इच्छेला मान देत असत. हळूहळू त्यांची सर्वदूर ख्याती झाली. त्यामुळे त्यावेळी कुमसी गावात
त्रिविक्रम भारती नावाचे एक तपस्वी ब्राह्मण राहत होते. त्यांना तीनही वेदांचे ज्ञान होते. ते नृसिंहाची नित्य मानस पूजा करत असत. त्यांनी श्री गुरूंची कीर्ती ऐकली आणि पालखीतून हिंडणे, लोकांच्या इच्छेनुसार वागणे, ऐश्वर्यात राहणे हे खेळ चतुर्थाश्रमाला शोभत नाहीत. हे यती नक्कीच दांभिक असावेत असे म्हणून त्यांनी निंदा करू लागले. अर्थज्ञानी श्री गुरूंनी ही गोष्ट जाणली आणि त्यांना भेटायचे ठरवले. नामधारक त्यानंतर काय नवल घडले ते सांगतो, ऐका. हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा. अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 24. त्रिविक्रम भारती. हा अध्याय पठण केल्यास आपणास गैरसमज दूर होतील व स्वभावातील दोष जातील. अध्याय 24. त्रिविक्रम भारती. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक कुमसी गावाचे त्रिविक्रम महामुनी आपली दांभिक संन्यासी म्हणून लोकांमध्ये निंदा करत आहेत हे श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी जाणले होते. वेदज्ञ त्रिविक्रमांकडून न साधू निंदेचे पाप घडत होते, म्हणून त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचा गैरसमज दूर करावा असा हेतू मनात धरून त्यांनी स्वतःच तिथे जाण्याचे ठरवले. राजांनी त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली, अश्व गज शृंगारले आणि दरबार सिद्ध केला. मग श्री गुरूंची स्वारी वाद्यांच्या गजारात गाणगापुराहून कुमसी गावी निघाली. त्यावेळी त्रिविक्रम भारती नृसिंहांची मानस पूजा करत होते, पण काही केल्या त्यांचे दृढ ध्यान लागत नव्हते आणि मन पटलावर त्यांच्या आराध्य दैवतांची मूर्तीही प्रकट होत नव्हती. त्यामुळे आज असे का घडत आहे हे कळत नसल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले. आज माझे इष्टदैवतही अशी उपेक्षा करत आहेत. माझी एवढ्या वर्षाची आराधना, माझे तपसामर्थ्य आज व्यर्थ झाले असे अनेक विचार त्यांना बेचैन करू लागले. त्यांनी डोळे उघडून पाहिले तेव्हा नदी तीरावरून श्री गुरूंची पालखी येताना दिसली. त्या पालखीत श्री गुरु त्रिविक्रम भारतींचे इष्टदेवतेंचे अर्थात नृसिंहाचे रूप घेऊन बसलेले दिसले आणि त्यांच्या समवेत आलेल्या राजांच्या दरबारातील सर्व सैनिक श्री गुरूंसारखे दंडधारी संन्यासी आहेत असे दिसले. हे दृश्य पाहून त्रिविक्रम भारतींना मोठे आश्चर्य वाटले. त्यांचा सर्व ताठा ज्ञानाचा अहंकार क्षणार्धात गळून पडला. आपण जे पाहत आहोत ते भ्रम आहे की सत्य हेच त्यांना कळेना. ते पालखीपाशी धावले आणि तिथं विराजमान असलेल्या नृसिंहांना आपल्या इष्टदेवतांना वंदन करून विनम्रतेने म्हणाली, महाराज, तुम्ही नृसिंह रूपाने दर्शन देऊन मला धन्य केले आहे. तुमच्या समवेत असलेली ही सर्व दंडधारी यती मंडळी एकसारखी दिसत आहेत. तुमचे स्वरूप अचिंत्य आहे, ते माझं पामराला कसे कळणार? म्हणून माझी तुमच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या दासावर कृपा करून त्याला निज स्वरूपात दर्शन द्या. त्यांनी त्यांची मनपूर्वक स्तुती केली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी आपली योगमाया आवरून त्यांना आपले तेजस्वी निजरूप दाखवले आणि म्हणाले, तुम्ही आमची निंदा करता, आम्हाला दांभिक म्हणता. हा तुमचा गैरसमज दूर करण्यासाठीच मी इथे आलो आहे. तुम्हाला तुमच्या मानस पूजेतील नृसिंह मूर्तीचे दर्शन झाले ना? मग मी दांभिक आहे की नाही हे तुम्हीच ठरवा. त्रिविक्रम भारतीच्या मनातील सर्व संशय दूर झाला होता. श्री गुरु व आपले दैवत एकच आहेत आणि श्री गुरु हेच चराचरी व्याप्त परमात्मा आहेत याची त्यांना खूण पटली होती. ते श्री गुरूंना शरण गेले आणि त्यांच्याकडून अज्ञानाने घडलेल्या चुकीची क्षमा मागून म्हणाले, गुरुदेव, तुम्ही करुणा सागर आहात, या बालकाचा उद्धार करा. तेव्हा ते म्हणाले, वस्तव, तुमच्या भक्तीवर मी प्रसन्न आहे. तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होईल. परमार्थ साध्य करून तुम्ही ईश्वराशी एकरूप व्हाल. तुम्हाला पुनर्जन्म नाही. त्रिविक्रम भारती तयारीचे साधक होते. त्यांचा अल्पदोष दूर करणे आवश्यक होते. ते साध्य करून श्रीगुरूंनी
त्यांचा उद्धार केला आणि ते गाणगापुरात आले. नामधारक गुरूंना व्यक्ती समजण्याची चूक कधी करू नये. ते त्रिवेदांचे एकत्रित सामर्थ्य असलेले परात्पर ब्रह्मस्वरूप असतात. त्यांना शरण जावे, त्यांच्या चरणी लीन व्हावे. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा. अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 25. ब्राह्मणांचा जयपत्राचा हट्ट. हा अध्याय पठन केल्यास आपणा अंगी विनम्रता बाणेल आणि वृत्ती निरंकार होईल. अध्याय 25. ब्राह्मणांचा जयपत्राचा हट्ट. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले, वस्त मी तुम्हाला श्री गुरूंची पुढील लीला सांगतो, ऐका. विदुरा नगरीचा यवन राजा क्रूर, प्राणी हिंसा करणारा आणि ब्राह्मण द्वेष्टा होता. तो राजसभेत ब्राह्मणांमध्ये वादविवाद घडून आणायचा आणि विद्वान ब्राह्मणांना बोलावून मला वेदांचा अर्थ समजावून सांगा, मी तुम्हाला भरपूर द्रव्य देईन असे सांगायचे. त्यांच्यापैकी जे नाणी असायचे ते आम्ही वेदज्ञ नाही असे म्हणून निघून जायचे, पण जे लोभी असायचे ते त्या दृष्टापुढे वेदपठण करायचे. मग यज्ञकांडाचा अर्थ ऐकून तो म्हणायचा, तुम्ही हिंदू दुसऱ्यांना दोष देता, तुमच्या अयज्ञात पशुहत्या चालते, मग आम्ही पशुहिंसा केली तर काय बिघडते. हे ऐकून ब्राह्मण गप्पच बसत. पण असे असले तरी तो विद्वानांचा सन्मान करायचा. त्यामुळे वेदशास्त्रात पारंगत असलेले देशोदेशीचे अनेक ब्राह्मण द्रव्य लालसेने त्याच्याकडे यायचे. एकदा 2 ब्राह्मण राजा दरबारात आले व म्हणाले, राजा, आम्ही 3ही वेद उत्तम जाणतो, त्यामुळे वादविवादात आम्हाला जिंकू शकेल असा तोलामोलाचा पंडित अजून तरी भेटलेला नाही. म्हणून तुमच्या नगरात व राज्यात कोणी श्रेष्ठ वेदज्ञ असल्यास 4ही वेदांवर चर्चा घडून आणावी. तेव्हा त्याने नगरातील सर्व विद्वजनांना पाचारण केले व म्हणाल, तुम्ही यांच्याशी चर्चा करा, जे जिंकतील त्यांना मी भरपूर बिदागी देईल. तेव्हा आलेले ब्राह्मण म्हणाले, आम्ही यांच्याशी काय वाद घालणार, कारण प्रकांड पंडित असाच यांचा सर्वत्र दबदबा आहे. तेव्हा त्याने त्या दोघांचा मोठा गौरव केला आणि त्यांना ब्रह्मवृंदाचे प्रमुख म्हणून घोषित केले. राजाकडून प्रतिष्ठा मिळाल्याने त्या दोघांना मोठा गर्व झाला. ते म्हणाले, इथे कोणीही आमच्याशी वाद घालायला तयार नाही, मग आमचे श्रेष्ठत्व कसे सिद्ध होणार. म्हणून आम्ही दिग्विजयासाठी जातो. आम्ही सर्वत्र हिंडून ब्राह्मणांशी वाद घालू आणि त्यात पराभूत होणाऱ्या आणि वाद न घालत्या आमचे श्रेष्ठत्व मान्य करणार असं सर्व विद्वांकडून जयपत्रे घेऊ. तुम्ही आम्हाला तसे अधिकारपत्र द्या. त्यांच्या विनंतीला मान देऊन त्याने त्यांना तशा आशयाचे राजमुद्रित अधिकारपत्र दिले. राजाज्ञेने ते दोन्ही तामसी ब्राह्मण गावोगावी हिंडून जयपत्रे लिहून घेऊ लागले. फिरत फिरत ते दक्षिणेस भीमा तीरी वसलेल्या कुमसी गावी आले. तिथे त्रिविक्रम भारतीचे नाव कळल्यावर तो त्यांना भेटायला गेले व म्हणाले, तुम्ही स्वतःला त्रिवेदी म्हणवता ना, मग आमच्याशी वाद घाला, नाही तर जयपत्र लिहून द्या. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाले, मी अज्ञानी संन्यासी आहे, भिक्षेवर चरित्रत्व घालवतो. मी विदज्ञ असतो तर राजाकडून मान मिळवून तुमच्यासारखा ऐश्वर्यात व आरामात राहिलो असतो. तुम्ही खूप थोर आहात, माझ्याशी काय वाद घालता. तेव्हा त्या ब्राह्मणांना राग आला. त्यांनी आपल्याकडे जयपत्रे दाखवली. म्हणाले, त्रिविक्रम भारती, आम्ही थोरच आहोत, म्हणून तुम्हाला वाद घालायचा नसेल तर जयपत्र लिहून द्या. तेव्हा त्यांना खूप समजावले, पण त्यांनी हट्ट सोडला नाही. त्यामुळे त्रिविक्रम भारतीचा नाईलाज झाला. ब्राह्मणांचा अपमान करणाऱ्या आणि ज्ञान मदाने उत्पन्न झालेल्या या दोघांना धडा शिकवलाच पाहिजे असा विचार करून ते म्हणाले, तेजवीर्य
माझे गुरु नृसिंह सरस्वती सध्या गाणगापुरात आहेत. तुम्ही तिथे आलात तर मी त्यांच्यासमोरच जयपत्र लिहून देईन. ते मान्य करून दोघेही महिन्यातून गाणगापुरास आले. त्रिविक्रम भारतींनी श्रीगुरूंना सर्व वृत्त सांगितले. तेव्हा त्यांनी मंद स्मित केले व म्हणाले, त्या ब्राह्मणांना म्हणाले, अहो आम्ही संन्यासी आहोत. आम्हाला वादविवाद जराही स्वारस्य नाही. आमच्याशी वाद घालून तुम्हाला काय मोठेपणा मिळणार. त्यावर ते म्हणाले, जयपत्र मिळवणे ही आमची प्रतिष्ठा आहे. आम्ही चारही वेद जातो. आमच्या समोर महाविद्वानांची डाळ शिजली नाही. ते तुमच्यासारख्या संन्याशाची काय मिजाज. म्हणून बऱ्या बोलाने चर्चा करा, नाही तर हरलो असे लिहून द्या. श्री गुरु म्हणाले, द्विजवर्य, एवढा गर्व बरा नाही. गर्वाने भल्यांना किती दुःख संकटांना तोंड द्यावे लागले याचे पुराणांमध्ये अनेक दाखले आहेत. अहो वेद अनंत आहेत. ज्याचा ब्रह्मदिकांना थांग लागत नाही तिथे तुम्ही आम्ही काय चर्चा करणार. तुम्ही स्वतःला चतुर्वेदी म्हणताना मग वेदांताविषयी तुम्हाला काय माहीत आहे ते तरी कळू देत. त्यावर ते गर्वाने म्हणाले, आम्हाला 3 वेदांची साळंग संहिता येते. नामधारक ब्राह्मणांची बोलणे ऐकून श्रीगुरूंनी त्यांना काय उत्तर दिले ते पुढे सांगतो, ऐका. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा. अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 26. वेदांचा विस्तार. हा अध्याय पठन केल्यास आपणास आपापल्या अभ्यासाच्या विषयात विशेष प्रावीण्य मिळेल. अध्याय 26. वेदांचा विस्तार. श्री गणेशाय नमः. श्री गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले, द्विजवीर्य, आम्ही चतुर्वेद जाणतो असा मोठेपणा करू नका. त्याचा काहीही उपयोग नाही. वेद अनंत आहेत. प्रत्यक्ष ब्रह्मदेवी त्यांच्याविषयी अन्यभिन्न आहेत. नारायणाने व्यास रूपाने अवतार घेऊन त्यांची संहिता तयार केली, पण तेही पूर्ण वेदज्ञ नव्हते. वैशंपायन, जैमिनी आणि सुमंत हे वेदसाव्यांकडे विद्याभ्यास करत होते. ते व्यासांना म्हणाले, गुरुदेव, आम्हाला सर्व वेद जाणून घेण्याची इच्छा आहे. तेव्हा त्यांनी उत्तर दिले, शिष्यानो, वेदांचा महिमा अनंत आहे. कल्पापर्यंत आयुष्य लाभले तरी एका वेदाचा अभ्यास होऊ शकत नाही. ते 4 वेद कसे आत्मसात होणार. म्हणून व्यासांनी त्या चौघांना वेदांचे भाग वाटून दिले. पूर्वी भारद्वाज ऋषी वेदाभ्यास करत होते, पण अपेक्षित प्रगती होत नव्हती. म्हणून त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली. तेव्हा ब्रह्मदेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, वस्त, तुम्हाला काय वरदान हवे. भारद्वाज म्हणाले, मला ब्रह्मचर्य पालन करून सर्व वेद शिकायचे आहेत. ते मला शिकवा. ब्रह्माजी म्हणाले, वेद किती आहेत ते मीही सांगू शकत नाही. मग तुम्ही सर्व वेद कसे शिकणार. आपल्या शक्तीनुसार अभ्यास करा. मग ब्रह्माजींनी त्यांना वेद राशींचे 3 पर्वत दाखवले. ते पाहून भारद्वाज भयभीत झाले. ते त्यांना शरण गेले व म्हणाले, एवढे वेद मी कसा शिकणार. म्हणून तुम्ही जे द्याल तेच मी घेईन. ब्रह्माजींनी त्यांना अभ्यासासाठी 3 मुठी भरून वेद दिले. भारद्वाजांनी त्या 3 वेदातील काही मंत्र वेगवेगळे करून 4था वेद तयार केला. पुढे हे 4 वेद व्यासांनी आपल्या 4 शिष्यांना वाटून दिले. पैलमुनींना ऋग्वेद सांगितलं, वैशंपायन यांना यजुर्वेद सांगितलं, जैमिनींना सामदेवाची व सुमंतांना अथर्वण वेदाची सविस्तर माहिती सांगितली आणि त्या प्रत्येक वेदाचे ध्यान, वर्ण, गोत्र, देवता, छंद, स्वरूप, उपवेद, भेद, शाखा यावर विस्तृत विवेचन केले. श्री गुरूंच्या मुखातून ती सर्व माहिती ऐकताना ते ब्राह्मणही थक्क होऊन गेले.
श्री गुरु त्यांना म्हणाले, पूर्वी या भरतखंडातील लोक पुण्यवान होते आणि वर्णाश्रमात श्रमधर्मांना अनुसरून वागत होते. ते सत्व कलियुगात लोप पावले. ब्राह्मणांनी कर्म सांडले. ते वेदबाह्य आचरण करू लागले. त्यामुळे वेदाभ्यास मागे पडला. ब्राह्मण इतके कर्मभ्रष्ट झाले की द्रव्याच्या लालसेने यवनापुढेही वेद पठण करू लागले. त्यांना वेदांचे रहस्य सांगू लागले. या अधोगतीला काय म्हणावे? पूर्वी वेदविद्येमुळे ब्राह्मणांना देवत्व प्राप्त झाले होते. लोक त्यांना सन्मानाने भूदेव म्हणत असत. ब्राह्मणांना देवदेवता वश होत्या. त्यावेळी वचनांचे सामर्थ्य इतके थोर होते की इंद्रादिक सुरश्रेष्ठी सुद्धा त्यांना वचकून म्हणायचे. विष्णू निज दैवत समजून त्यांची पूजा करायचे. राजे महाराजे त्यांच्या निस्पृह आचरणाचे कौतुक करायचे. त्यांचा आदर करायचे. जग देवांच्या अधीन, देव मंत्रांच्या अधीन, तर मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी सत्यस्थिती होती. त्यांचे महात्मा काय सांगावे? आज ती परिस्थिती नाही. ब्राह्मण आपले सत्व गमावून बसले आहेत. वेदमार्ग सोडून अज्ञानाने वाटेल तसे वागत आहे. हीन ज्ञातीपुढे पैसे घेऊन वेद पठण करताना आपण वेदांना भ्रष्ट करत आहोत याचीही त्यांना कल्पना नाही. अशा मूर्खांचे तोंड पाहूही नये. ते मरणोत्तर ब्रह्म राक्षसच होणार. द्विज हो, अशा आहे चतुर्वेदांच्या शाखा. असे आहेत त्यांचे भेद. तुम्ही स्वतःला मोठे ज्ञानी समजता ना? मग ही माहिती तुम्हाला होती का? नाही ना? मग आम्ही चतुर्वेदी असा मोठेपणा मिरवून जगात आपल्या विद्वत्तेचा डंका कशाला पेटता? जयपत्रे मागत कशाला हिंडता? त्रिविक्रम भारतींना कशाला छळता? तुम्हाला जयपत्र वगैरे काहीही लिहून मिळणार नाही. उगीच आपला प्राण धोक्यात घालू नये. मुकाट्याने निघून जाय, त्यातच तुमचे कल्याण आहे. सिद्ध म्हणाले, नामधारक. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना हिताची गोष्ट सांगितली होती, पण त्यांनी आपला हेका सोडला नाही. ते म्हणाले, तुम्ही वादविवाद केला नाही तर आम्ही हरलो असे होईल. ही वार्ता राजाला कळली तर आमचे महत्त्व राहणार नाही. नामधारक, यालाच विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात. ज्या द्विजांचे दिवस भरले होते म्हणूनच त्यांना आपले हित कशात आहे ते कळत नव्हते असे मला म्हणावेसे वाटते. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा. अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 27. मातंगांना पूर्वजन्म स्मरण, उर्मट विप्रांना शिक्षा. हा अध्याय पठण केल्यास आपणास वादविवाद जय मिळेल. अध्याय 27. मातंगांना पूर्वजन्म स्मरण, उर्मट विप्रांना शिक्षा. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाले, नामधारक. श्री गुरूंनी त्या 2 ब्राह्मणांना चतुर्वेद समजावून सांगितले आणि वादविवाद करू नका असेही स्पष्ट सांगितले, पण त्यांनी ऐकले नाही. तेव्हा श्री गुरूंना राग आला. ते म्हणाले, ठीक आहे, जशी तुमची इच्छा आहे तसेच होईल. त्यावेळी रस्त्याने कोणी मनुष्य जात होते. श्री गुरु एका शिष्यांना म्हणाले, त्या पातसंस्थांना बोलावून आणा. त्याप्रमाणे ते त्यांना घेऊन आले. श्री गुरूंनी त्यांची चौकशी केली असता ते म्हणाले, स्वामी, मी मातंग जातीचा आहे, गावाबाहेर राहतो. तुम्ही मला बोलावले येतच माझे पूर्वसुकृत फळास आले. तुमच्या दर्शनाने मी धन्य झालो. त्यांनी श्री गुरूंना साष्टांग दंडवत घातला. श्री गुरूंनी आपला दंड एका शिष्यांना दिला व जमिनीवर 7 समांतर रेषा काढायला सांगितल्या. त्याप्रमाणे त्यांनी रेषा काढल्या. मग श्री गुरु त्या मातंगांना म्हणाले, आता एक एक रेषा ओलांडून पुढे या आणि मी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर दिल्यावर पुढील रेषा ओलांडा.
त्याप्रमाणे ते एक रेषा ओलांडून पुढे आले. श्रीगुरूंनी त्यांना विचारले, आता तुम्ही कोण आहात? ते म्हणाले, मी किरात जातीचा आहे. माझे नाव वनराखा असे आहे. दुसरी रेषा ओलांडल्यावर त्यांनी तत्पूर्वीच्या जन्माचे स्मरण झाले. ते त्या जन्मातील गोष्टी सांगू लागले. तेव्हा उपस्थित सर्वांनाच मोठे आश्चर्य वाटले. तिसरी रेषा ओलांडून ते म्हणाले, माझं नाव गंगासूत, मी गंगेच्या काठी राहतो. चौथी रेषा ओलांडून ते म्हणाले, मी शूद्र आहे. पाचवी रेषा ओलांडून ते म्हणाले, माझे नाव सोमदत्त, मी वैश्य आहे. सहावी रेषा पार करून ते म्हणाले, माझे नाव गोविंद, मी क्षत्रिय आहे. क्षणोक्षणी लोकांची उत्कंठा वाढत होती. शिष्यही संभ्रमात पडले होते. श्रीगुरूंची अभिनव लीला त्यांना कशी कळणार? शेवटी मातंगाने सातवी रेषा ओलांडली व ते म्हणाले, माझे नाव अध्यापक, मी ब्राह्मण असून वेदशास्त्रांचा ज्ञाता आहे. श्रीगुरूंचा हेतू साध्य झाला होता. ते मातंगांना म्हणाले, तुम्ही स्वतःला वेदशास्त्राचा ज्ञाता म्हणवता, तेव्हा इथे आलेल्या या दोन विप्रांशी वादविवाद करा. त्यानंतर श्रीगुरूंनी अभिमंत्रित विभूती त्यांच्या सर्वांगावर प्रोक्षण केली. तर काय आश्चर्य! त्यांच्या ठायी पूर्ण ज्ञानाचा उदय झाला. ते अस्तलिक वेद पठण करू लागले. तो चमत्कार पाहून वादासाठी आलेले ते उन्मत्त ब्राह्मण अक्षरशः भयभीत झाले. त्यांच्या मुखातून शब्द फुटेना, त्यांच्या हृदयातून कळा येऊ लागल्या. त्यांच्या सर्वांगाला घाम फुटला. ते थरथर कापू लागले, स्वतःची निंदा करू लागले आणि श्रीगुरूंच्या चरणी लोळण घेऊन क्षमा याचना करू लागले. त्यांनी त्यांची स्तुती केली व करुणावचने भाकली. तेव्हा श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही मदांध होऊन अनेक ब्राह्मणांचा धिक्कार केलात. विद्याबळाने उन्मत्त होऊन करू नयेत अशा अनेक गोष्टी केल्यात. या त्रिविक्रम भारतींना वृथा त्रास दिलात. आता पश्चाताप करून काय उपयोग? या कर्माचे फळ म्हणून तुम्ही ब्रह्मराक्षस व्हाल. ती भविष्य ऐकून दोघे ब्राह्मण फारच शोकाग्रस्त झाले आणि काकुळतीने उपशाप मागू लागले. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, तुम्ही 12 वर्षे ब्रह्मराक्षस व्हाल. तुम्हाला कृतकर्माचा पश्चाताप झाल्यामुळे तुम्ही शांत राहाल. तुम्हाला उद्विग्नता नसेल. पुढे पर्यटन करणारे एक ब्राह्मण तुम्हाला भेटतील. तेव्हा तुम्ही शुक्ल नारायण असा शब्द उच्चाराल. त्याच्या पुढील वाक्य ते तुम्हाला सांगतील. तेव्हाच तुमचा उद्धार होईल. तुम्ही राक्षस योनीतून मुक्त व्हाल. आता तुम्ही नदीतीरी जा. श्रीगुरूंच्या आज्ञेने ते दोन्ही ब्राह्मण गावाबाहेरील नदीतीरी गेले. तिथे हृदयक्रिया बंद पडून त्यांना मृत्यू आला. ते ब्रह्मराक्षस झाले. सिद्ध पुढं म्हणाले, नामधारक, श्रीगुरूंनी ज्या मातंगांना 7 रेषा ओलांडत सांगून सत्वजन्मनांचे स्मरण करून दिले, त्यांनी श्रीगुरूंना वंदन केले व म्हणाले, स्वामी, तुम्ही त्रिकाल ज्ञानी आहात, अंतसाक्षी आहात. मी पूर्वज्ञानी ब्राह्मण होतो. मग माझ्याकडून असे कोणते महादोष घडले की मी मातंग म्हणून जन्मलो? कृपया याचा उलगडा करावा. त्या प्रश्नाला उत्तर देऊन श्रीगुरू त्याचे समाधान केले व तो वृत्तांत पुढे सांगतो. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा. अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 28. मातंगांना पूर्वस्थितीवर आणले. हा अध्याय पठन केल्यास आपणास वृत्ती सन्मार्गत आणि धर्मानुगामी होईल. अध्याय 28. मातंगांना पूर्वस्थितीवर आणले. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकांना म्हणाले. त्यानंतर मातंगांनी श्रीगुरूंना विचारले, स्वामी, मला कोणत्या दूषित कर्मामुळे हीन यातीत जन्म मिळाला? तेव्हा त्यांनी हीन गती प्राप्त होण्यास कोणकोणती दुष्कर्मे कारणीभूत होतात आणि कोणत्या पापांमुळे कोणते रोग होतात यावर विस्तृत विवेचन केले. त्यावेळी त्रिविक्रम भारतींनी विचारले, गुरुदेव, एखाद्याकडून चुकून पाप घडले तर त्याने काय करावे? श्रीगुरू म्हणाले,
त्याला स्वतःच्या कुकुर्माबद्दल खरंच पश्चाताप वाटतो. त्याचे पाप संपूर्ण जळून जाते. त्यानंतर श्री गुरूंनी त्यांना पापमुक्ती स्तव करायचे स्नान, तपश्चर्या, दान, गुरुसेवा, तीर्थयात्रा, मंत्रपठण असे अनेक प्रायश्चित्ते सांगितले. तसेच कोणत्या प्रायश्चित्ताने कोणत्या दुष्कर्माचे परिमार्जन होते ते सविस्तर सांगितले. त्यानंतर श्री गुरु मातंगांना उद्देशून म्हणाले, पूर्वी ब्राह्मण असताना गुरुनिंदा, पितृनिंदा असे अपराध केल्यामुळे अधोगती प्राप्त होऊन तुम्हाला सध्या मातंग म्हणून जन्म मिळाला आहे. तुम्ही महिनाभर संगमावर स्नान करा, म्हणजे तुमच्या पूर्वदोषांचे शालन होऊन तुम्ही पुन्हा ब्राह्मण कुळात याल. मातंग म्हणाले, गुरुदेव, तुमच्या कृपेने मला पूर्वजन्म स्मरण व ज्ञान प्राप्ती झाली आहे आणि मी तुम्हाला शरणही आहे. आता तुम्हीच माझा उद्धार करा, विप्रोत्त देऊन मला धन्य करा. तेव्हा श्री गुरु म्हणाले, सध्या तुम्ही मातंग आहात. तुम्हाला वेद म्हणता येत असले तरी समाज तुम्हाला ब्राह्मणमधून कधीच स्वीकारणार नाही. लोक तुमची निंदा करतील. विश्वामित्र जन्माने क्षत्रिय होते. त्यांनी प्रदीर्घ तपश्चर्या केली होती. ते स्वतःला ब्राह्मण समजायचे आणि लोकांनी आपल्याला ब्रह्मश्री म्हणावे असे त्यांना नेहमी वाटायचे. वसिष्ठ हे ऋषी कुळाचे अधर्वीय विश्वामित्रांनी त्यांना सल्ला विचारला. तेव्हा ते म्हणाले, शास्त्राने क्षत्रियांना तपश्चर्येसाठी मान्यता दिलेली नाही. मग तुम्हाला ब्रह्मश्री कसे म्हणणार? तुम्ही ब्राह्मण ज्ञातीत जन्म घ्या, व्रतबंध, गायत्री जप आदी संस्कारांनी शुद्ध व्हा, तपश्चर्या करा, मगच तुम्हाला ब्रह्मश्री म्हणता येईल. त्यांच्या बोलण्याचा विश्वामित्रांना भयंकर राग आला. एकदा ते वसिष्ठांचा वध करण्यासाठी गेले होते. तेव्हा वसिष्ठांसारख्या ब्रह्मश्रीची हत्या केल्यास फारच मोठे पातक लागले व मी आणखीनच पतित होईन असा विचार करून त्यांनी ते दुष्कर्म टाळले. त्यानंतर त्यांनी वसिष्ठांना आपल्या घरी भोजनास बोलावले. त्या समय त्यांच्या महिन्यातून वैरभावाचे समूळ निरसन झालेले होते. हे जाणून वसिष्ठांनी त्यांचे निमंत्रण स्वीकारले व विश्वामित्रांना म्हणाले, तुमच्या मस्तकावर सूर्याच्या उन्हाने शिजवलेले अन्न मी ग्रहण करेन. त्याप्रमाणे विश्वामित्रांनी केले असता सूर्यकिरणाच्या दाहकतेने त्यांच्या क्षत्र शरीर जळून गेले. मग त्यांनी योगबळाने ब्राह्मणांचा नवीन देह धारण केला. वसिष्ठांनी त्यांच्या घरी भोजन केले. त्यानंतर त्यांना ब्रह्मश्री म्हणून मान्यता मिळाली. मातंगांना श्री गुरूंचे म्हणणे पटले, पण प्राप्त झालेले ज्ञान आणि विद्वतेचे सुख यामुळे आपण पुन्हा मातंग व्हावे हे त्यांना पटेना. त्यांनी श्री गुरूंपाशी मी ब्राह्मण आहे, मला पुन्हा ही नियतीत लोटू नका असा हट्ट धरला. तेवढ्यात त्यांच्या पत्नी व मुले धावत तेथे आले. पत्नी यांची त्यांच्यापाशी जाऊ लागले तेव्हा ते रागाने ओरडले, पुढे याल तर खबरदार, मी ब्राह्मण आहे, मला शिवण्याची धाडस करू नका. ते ऐकून त्या थक्कच झाल्या. उपस्थितांनी त्यांना सर्व प्रकार सांगितला. तेव्हा भविष्याच्या चिंतेने व्याकुळ होऊन त्यांनी हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून श्री गुरूंनी मातंगांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. तेव्हा ते म्हणाले, स्वामी, ज्ञानप्राप्ती झाल्यावर मी ज्ञातिभ्रष्ट कसा होऊ? श्री गुरु ओढणी ओळखली असे ऐकणार नाही. मग त्यांच्या सूचनेनुसार शिष्याने एका धनासक्त ब्राह्मणांना तिथे आणले. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणांना मातंगाच्या अंगावर स्वहस्ते पाणी ओतण्यास सांगितले. त्यांनी नदीवरून घागर भरून आणले. ते त्यांच्या अंगावर रिकामी केले. त्या पानाने श्री गुरूंनी प्रोक्षण केलेले अभिमित्रात भस्म धुवून गेले. त्या योगे त्यांचे जातीस्मरणही निघून गेले. ते आपल्या पत्नीपाशी गेले व म्हणाले, तुम्ही इथे कशासाठी आले आहात? मी इथे काय करतो आहे हे मला काहीच कळत नाही. ते गोंधळलेल्या अवस्थेत कुटुंबासह घरी गेले. लोकही आश्चर्य व्यक्त करत आपापल्या कामाला गेले. तेव्हा त्रिविक्रम भारतींना त्याविषयी जाणून घेण्याची अधिक उत्सुकता आहे हे जाणून श्री गुरु त्यांना म्हणाले, अहो, भस्माच्या प्रभावामुळे त्यांना दिव्य ज्ञान व पूर्वजन्मी स्मरण झाले. त्यांनी पाण्याने स्नान करताच त्यांना सर्व गोष्टी विस्मृती झाल्या. तेव्हा त्रिविक्रम भारती म्हणाले, स्वामी, कृपा करून भस्माचे महात्म्य विस्ताराने सांगा. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.
अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 29. ब्रह्म राक्षसाचा उद्धार. भस्म महात्म्य. हा अध्याय पठन केल्यास आपणास साक्षात्कारी सत्पुरुषांचा सहवास लाभेल व उद्धार होईल. अध्याय 29. ब्रह्म राक्षसाचा उद्धार. भस्म महात्म्य. श्री गणेशाय नमः. श्री गुरु नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारतींना म्हणाले, वस्त कृतयुगात वामदेव नावाचे एक ब्रह्मज्ञानी योगी भूलोकी संचार करत असत. एकदा ते कौरच्यावरण्यातून जात होते. तिथे एक नरभक्षी ब्राह्मण राक्षस राहत असे. त्याने धावत येऊन त्यांच्यावर झडप घातली. तेव्हा त्यांच्या अंगावरचे भस्म त्यांच्या अंगाला लागताच त्यांची सर्व पापे जळून गेली. त्यांची क्षुधा, तृष्णा, उद्ग्रीकता, तगमग नाहीशी झाली. त्याला पूर्वजन्माचे स्मरण झाले. त्यांनी त्याचे पाय धरले व म्हणाला, मुनीश्वर, तुम्ही ईश्वर आहात. तुमच्या अंगस्पर्शाने मी पावन झालो आहे. माझा उद्धार करा. त्यांनी विचारले, तू कोण आहेस? तो म्हणाला, तपोनिधी. या क्षणी मला पूर्वीचे 25 जन्म आठवत आहेत. पहिल्या जन्मात मी यवन राजा होतो. मी उन्मत्त होऊन प्रजेला छळले, पतिव्रतांना भ्रष्ट केले. पुढे मला क्षयरोग झाला. शत्रूंनी माझे राज्य बळकावले. मृत्यूनंतर मी नरकात पडलो. त्यानंतर मी प्रेतयोनीत जन्मलो. मग मी क्रमाने वाघ, अजगर, लांडगा, डुक्कर, सरडा, कुत्रा, कोल्हा, हरिण, ससा, माकड, मुंगूस, कावळा, अस्वल, रानकोंबडा, गाढव, मांजर, बेडूक, कासव, मासा, उंदीर, घुबड, हत्ती व आता ब्रह्मराक्षस असे जन्म घेतले. हे प्रभू, आज तुमच्या अंगस्पर्शाने मला पूर्वजन्म आठवले व मन शांत झाले. तुमच्या अंगी एवढे सामर्थ्य कसे आले? वामदेव म्हणाले, अरे, हा सर्व माझ्या अंगावरील भस्माचा प्रभाव आहे. त्याच्या स्पर्शामुळेच तुझ्या ठायी ज्ञान प्रकट झाले. मी तुला एक कथा सांगतो. त्यावरून भस्माचा प्रभाव किती श्रेष्ठ आहे हे तुझ्या लक्षात येईल. द्रविड देशात एक कर्मभ्रष्ट ब्राह्मणांचे पतीत श्रीशी संबंध होते. त्यामुळे कुटुंबियांनी व ज्ञाती बांधवांनी त्यांच्यावर बहिष्कार टाकला. चरित्राचे साधन नसल्याने ते चोऱ्या करू लागले. एकदा चोरी करत असताना एका पतिताने त्यांचा वध केला आणि त्यांचे प्रेत गावाबाहेर स्मशानापाशी टाकले. तिथे एक कुत्रा भस्मावर बसला होता. तो प्रेत खाण्यासाठी आला तेव्हा त्याच्या पोटावरचे भस्म त्या प्रेताच्या कपाळाला व अंगाला लागले. इकडे यमदूत त्या ब्राह्मणांच्या सूक्ष्म देहाला पिढ्या देत यमलोकी जात होता. शिवदूतांनी त्यांच्या प्रेताला भस्म लागलेले पाहिले. त्यांनी यमदूतांना गाठले. त्या ब्राह्मणांचं सूक्ष्मदेह त्यांच्याकडून हिसकावून घेतलं आणि त्यांना पळवून लावले. हे वृत्त कळताच यमराज संतापाने शिवदूतांशी आले व म्हणाले, माझ्या दूतांना तुम्ही का मारलेत? हे ब्राह्मण पापी आहेत. त्यांना तुम्ही शिवलोकी कसे नेता? शिवदूत म्हणाले, या ब्राह्मणांच्या सर्वांगावर भस्म लागले आहे, त्यामुळे ते पावन झाले आहेत. भस्मचर्चित देह असलेल्या प्रत्येकाला कैलास शिवलोकीच आणले पाहिजे, अशी आमची स्वामींची आज्ञा आहे. ते ऐकून त्यांचा राग शांत झाला. त्यांनी आपल्या दूतांना भस्म, त्रिपुंड व रुद्राक्ष धारण करणाऱ्याला कोणालाही यमलोकी आणू नये असे बजावले. म्हणूनच मी भावभक्तीने भस्म धारण करतो. वामदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मराक्षस म्हणाला, महाराज, मी राजा असताना पांथस्थाची सोय व्हावी म्हणून मी रानात तळे बांधले होते. चरित्रात चालण्यासाठी ब्राह्मणांना शेत जमीन दान दिले होते. त्या पुण्याने मला तुमची भेट झाली. आता मला भस्मधारण विधी समजावून सांगा. ते म्हणाले, पूर्वी मंद पर्वतावर देवसभा भरली असताना संत कुमारांनी शिवजींना विनंती केली, प्रभू, पापक्षय होऊन मोक्षप्राप्ती साध्य होईल असे एखादे साधन मानवांच्या कल्याणासाठी सांगा. शिवजी म्हणाले,
सुकलेले गोमय जाळून जी राख मिळते तेच भस्म होय. सद्योगात मंत्राने तळहातावर घ्यावे, अग्निरेती मंत्राने अभिमंत्रित करावे, मानस्तोके मंत्राने अंगठ्याने मळावे, त्र्यंबक मंत्राने भाळी लावावे, त्रयशु मंत्राने कपाळावर, भुजांवर व शरीरावर अन्य स्थानी लावावे. मध्यमा, अनामिका व अंगुली या 3 बोटांनी त्याच मंत्रोच्चारात भुवयांना समांतर 3 आडव्या रेषा काढून अंगठ्याने मध्य रेषा काढावी. यालाच त्रिपुंड्रक म्हणतात. सर्व वर्णाश्रमधर्मांच्या लोकांनी भस्म त्रिपुंड्र लावावा. त्या योगे पूर्व पापांचे निरसन होऊन मनुष्य पुण्यात्मा होतो. त्याला सर्व तीर्थस्थानांचे, यात्रांचे व जपानुष्ठानांचे पुण्य मिळते. आयुराग्य, यश, कीर्ती, ज्ञान व सौख्य लाभते. कुळांचा उद्धार होतो व 4ही पुरुषार्थ साध्य होतात. तो स्वर्ग, ब्रह्म आणि वैकुंठ लोकी दीर्घ काळ वास्तव्य करून शिव सायुज्यता प्राप्त करतो. त्याला मंत्रोच्चार येत नाही, त्याने ओम नमः शिवाय असे म्हणून ते भक्तभावाने धारण करावे. त्यालाही तेच पुण्यफळ मिळते. हे ऐकून संत कुमारदेव आणि ऋषींना मोठे समाधान वाटले. भस्म महात्मा श्रवण केल्यावर ब्रह्मराक्षसाने वामदेवांना त्याचा उद्धार करण्याची काकुळतेने प्रार्थना केली. तेव्हा त्यांनी त्याला अभिमंत्रित भस्म दिले. त्या भस्माने त्याने स्वतःच्या बाळी त्रिपुंडक लावला. त्याच्या प्रभावाने त्याला दिव्य देह प्राप्त झाला. वामदेवाच्या कृपाप्रसादाने त्याला दिव्यलोकी परमगती मिळाली. त्रिविक्रम वामदेव हे शिवावतार होते. योग्यांचे ईश्वर होते. ते जगत कल्याणासाठी संचार करायचे. त्यांनी ब्रह्मराक्षाचा उद्धार केला. गुरुसेवेची आवड हे साधन मार्गाचे सार आहे. हे ऐकून त्रिविक्रमांना परमानंद झाला. श्री गुरूंना वंदन करून ते कुमसी गावी परतले. हरिओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.